नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे नैतिक अधिकार आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की मी असं का म्हणतोय की नैतिक अधिकार, त्याला क्वेश्चन मार्क, म्हणजेच नैतिक अधिकार आहे का, आणि मी असं कोणाला म्हणतोय, का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, किंवा या गोष्टीला काही पार्श्वभूमी आहे का, असं जर तुम्हाला वाटत असेल तर होय मित्रांनो, याला नक्कीच पार्श्वभूमी आहे. आणि ती पार्श्वभूमी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला या व्हिडिओमध्ये ते बघायचं आहे. तर मित्रांनो, झालंय असं की सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025ला विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये ते देशामध्ये तशी 152 देशामध्ये जगातल्या साजरी होते. आणि ही जयंती साजरी होत असताना, जयंती साजरी करत असताना त्यावर न्यूजपेपर असेल, मीडिया असेल, चॅनल असतील, जगभरातून त्याच्यावर वर्षाव होतोय अभिनंदनाचा, शुभेच्छांचा. आणि हे घडत असताना मात्र एक पेपर जो आहे, कोणता पेपर, हा पेपर, या पेपरच्या संपादकीय भागामध्ये यावर टीका करण्यात आली. आणि ती टीका म्हणजे कोणावर करण्यात आली तर महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचा जन्म 24 मार्च 2019ला झाला, ज्या पक्षानं महाराष्ट्रामध्ये 2019च्या इलेक्शनमध्ये लोकसभेला जवळजवळ 44 लाख मतदान मिळवलं, ज्या पक्षाला त्यामध्ये पर्सेंटेज जर बघितलं तर 14% मतं मिळाली, विधानसभेला जर बघितलं तर याच पक्षाला 24 लाख मतं मिळाली आणि पर्सेंटेज जर बघितलं तर 4.6 होतं. आणि या पक्षाला बी टीम म्हणून हिणवलं गेलं. पर्यायाने त्यांच्या अध्यक्षाला किंवा संस्थापक जे आहेत, नन अदर दॅन बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर, यांना बी टीम म्हणून हिणवलं गेलं संपादकीय भागामध्ये. आणि म्हणून आजचं आपलं कॅप्शन आहे की ज्यांनी हिणवलंय त्यांना मी प्रश्न विचारतोय की तुम्हाला ही नैतिकता आहे का, तुम्हाला हा प्रामाणिकपणा आहे का, किंवा तुम्हाला ते न्यायिक भावना तुमच्याकडे आहे का की त्यांना हा प्रश्न विचारण्याची की तुम्ही बी टीम आहात, कोणाची तरी सत्ताधाऱ्यांची तुम्ही बी टीम आहात. आणि ती का, तर सत्ताधारी जो सत्तेमध्ये बसलाय तो या वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि त्यांना जी मतं मिळाली, त्यांना मिळालेल्या मतामुळे आम्ही सत्तेतून बाहेर बसलो, किंवा आम्हाला सत्तेमध्ये बसता येत नाहीये, म्हणून आम्ही त्यांच्यावर बी टीम म्हणतोय किंवा त्यांना बी टीमचा आरोप लावतोय. अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. परंतु मित्रांनो, सतत मग काँग्रेसमधली काही मंडळी असतील, राष्ट्रवादीमधली काही मंडळी असतील, किंवा शिवसेनेमधली काही मंडळी असतील, सतत वंचितला बी टीम म्हणण्याचा किंवा त्यावर ब्लेम लावण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे जर बघितलं तर मग यांना प्रश्न विचारावा असं वाटलं, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की हा नैतिक अधिकार बी टीम म्हणण्याचा तुम्हाला आहे का? बरोबर आहे ना, का चुकतंय? चुकत असेल तर मला नक्की सांगा. परंतु मित्रांनो, यांची जर पार्श्वभूमी बघितली तर मग लक्षात येतं की 2019ला जे काही मतदान वंचितला झालं, ते मतदान बघितलं तर या महाराष्ट्रातल्या जाणत्या राजाने सुद्धा त्यावेळेस प्रश्न निर्माण केला की वंचितकडे जे काही मतदान गेले ते आपल्याकडचं मतदान आहे, मग ते आपल्याकडे वळवावं लागेल. आणि म्हणून 2019ला जे काही झालं त्याचा परिपाक आपल्याला 2024च्या इलेक्शनमध्ये करावा लागेल. म्हणून महाराष्ट्रामध्ये जी काही उलथापालथ झाली त्याचा परिपाक म्हणून आणि वंचितला आपल्याला बरोबर घ्यावं लागेल. कारण आपल्याला सत्तेमध्ये सहभागी जर व्हायचं असेल, सत्ता जर आपल्या ताब्यात ठेवायची असेल महाराष्ट्रातली, मग ती तुम्ही नगरपालिकेची म्हणा, महानगरपालिकेची म्हणा, बीएमसीची म्हणा, किंवा महाराष्ट्र विधानसभेची म्हणा, किंवा लोकसभेची म्हणा, जर आपली मंडळी निवडून आणायची असतील तर आपल्याला यांना बरोबर घ्यावं लागेल. कारण 2019ला त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्याकडे 44 लाख मतदान होतं, विधानसभेला 24 लाख मतदान होतं.
आणि त्यासाठी मग शिवसेनेने रणनीती आखली आणि वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. खोटं वाटते? बघा. राजकीय वर्तुळामध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उद्या दुपारी 12 वाजता एक महत्वाची बैठक होतीये. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची पहिली बैठक आहे. बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे असं सूत्रांकडनं कळतंय. काहीच दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये हे दोघे जण भेटलेले होते आणि त्यानंतर दोन्ही बाजूने या युतीबद्दल अदुंकुलता दाखवलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही बैठक होती की 4 डिसेंबर 2022 ला ही बातमी येते आणि त्यानंतर 5 तारखेला म्हणजे दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मीटिंग होते, त्यांची युती होते. आणि ती कशासाठी होते? तर मुंबई महानगरपालिकेसाठी शिवाय विधानसभेसाठी या सगळ्या गोष्टींची मांडणी त्यांनी केली आणि त्यांच्याकडे होप्स निर्माण झाले की वंचितकडे असणारा गट, आपल्याकडे असणारा गट मिळून आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ. परंतु मित्रांनो, 2024 मध्ये जी काही इलेक्शन आली आणि ती इलेक्शन जर बघितली तर ह्या इलेक्शनमध्ये लोकसभेला यांनी वंचितला बरोबर घेतलंच नाही. याचं कारण काय झालं की महाराष्ट्रामध्ये 2019च्या दरम्यान जे काही उलथापालथ यांनी केली होती, 2.5 वर्षाचं सरकार चालवलं आणि भारतीय जनता पार्टीला बाहेर ठेवलं. त्यांनी त्याच्यानंतर शिवसेनेचे 2 तुकडे केले, त्यानंतर राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले आणि पुढचे 2.5 वर्ष आपल्या ताब्यात सत्ता घेतली. आणि त्याचा परिपाक म्हणून की काय, किंवा महाराष्ट्रातील जनतेमध्ये शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना म्हणूया आपण, त्यानंतर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची जी काही 2-2 शक्ल झालेली होती, त्यामुळं महाराष्ट्रातील जनता भावनिक झालीये आणि ती जनता पूर्ण मुख्य राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी, मुख्य शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना भावनिक साथ मिळते लोकांची आणि मग ती साथ काँग्रेसलाही मिळते. म्हणून लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यामध्ये वंचितला युती करूनही शिवसेनेने लोकसभेच्या दरम्यानही कोणत्याही पद्धतीनं मीटिंगलाही बोलवलेलं नाही किंवा आपल्यातला शेअर म्हणजे वंचित शिवसेनेला ज्या जागा मिळणार होत्या लोकसभेला त्यातल्या जागा ज्या काही 1-2 जागा द्यायला पाहिजे होत्या त्याही जागा दिलेल्या नाहीत. काँग्रेसनेही दिलेल्या नाहीत, राष्ट्रवादीनेही दिलेल्या नाहीत. फक्त मीडियामध्ये बातम्या येत होत्या की वंचितला बरोबर घेणार आणि शेवटी असं ठरलं की ते सर्व काही उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसशी बोलणार आहेत. काँग्रेस हा मेन घटक आहे. मी या ठिकाणी मित्रांनो काँग्रेसला काही बोलणार नाही, कारण काँग्रेस हा शेवटी आज जो सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे त्याचा विरोधक म्हणून काँग्रेस हा आहेच. काहीही झालं तरी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ही 2 टोक आहेत, ते मिळू शकणार नाहीत. पण ही जी काही मधली मंडळी आहेत, मग तो राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, हे कुठेही सत्तेसाठी कोलंट्या उड्या मारू शकतात. अशा पद्धतीची गोष्ट आहे. मग लोकसभेला जर उद्धव ठाकरेंकडे सर्व काही सोपवलं होतं, बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी आव्हान करून लोकसभेला बाळासाहेबांना त्यांचा 4था घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये म्हणजे काय तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्लस वंचित बहुजन आघाडी असा 4था घटक पक्ष, किंवा असंही होत होतं की जी काही हे पक्ष आहेत, जर शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून जर वंचित असेल तर वंचितला शिवसेनेने त्यांच्या गोठात आलेल्या जागा मग 2-4 ज्या काही द्यायच्यात लोकसभेच्या त्या दिल्या जाव्यात. परंतु तसं मात्र शिवसेनेनं केलेलं नाही. काँग्रेसने केलं का? काँग्रेसने केलेलं नाही. राष्ट्रवादीने केलं का? राष्ट्रवादीने केलेलं नाही. कारण काय की हा मित्र पक्ष शिवसेनेचा आहे आणि त्याच्या अगोदर तर 5 डिसेंबर 2022 ला यांची युती झालेली आहे आणि मग यांनी टोलवाटोलवी केली. सर्व काही शिवसेनेच्या गोठामध्ये बॉल टाकला तो राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने. आणि शिवसेनेलाच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे हे महाराष्ट्रातलं वातावरण आपल्या पक्षाच्या बाजूने आहे.
भारतीय जनता पार्टीवर सर्व लोक नाराज दिसत आहेत. मग आपल्या 3च पक्षामध्ये पुन्हा जर सत्ता महाराष्ट्रातली म्हणजे आपल्या 3 पक्षामध्ये जर जास्त उमेदवार निवडून येत असतील तर आपल्याला पार्टनर कशाला हवा आहे? मग वंचितला बाहेर ठेवलं गेलं. वंचितने त्यावरही मोठेपणा दाखवून वंचित बहुजन आघाडीने खासदार सुप्रिया सुळेंच्या तिथे उमेदवार दिला नाही, हे तुम्हाला माहित असेल. 7 उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला. हे सर्व प्रकार जर बघितले तर मग लक्षात येतं की अगदी बरोबर आहे की वातावरण हे ह्या 3 पक्षांच्या बाजूनीच होतं आणि भारतीय जनता पार्टीला तर लोकसभेला या ठिकाणी दारुण पराभव पत्करावा लागला. ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, विधानसभेमध्ये यांच्या लक्षात आलं की काहीही झालं वातावरण फेवर आहे, आपल्या बाजूने वातावरण आहे, म्हणून सत्ता आता आपणच स्थापन करू असं वातावरण आहे म्हटल्यानंतर वंचितला बरोबर घेण्याची गरज नाही. आणि मग इकडे युती करून सुद्धा उद्धव ठाकरेंनी वंचितला विधानसभेला बरोबर घेतलं नाही. पर्याय नाही. वेळोवेळी अर्ज विनंत्या करून सुद्धा वंचित बहुजन आघाडीला जर शिवसेनेने बरोबर घेतलं नसेल आणि विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर जो काही प्रकार बघितला, जे काही भारतीय जनता पार्टीने केलं ते महाराष्ट्रातली जनता पाहते, देशातली जनता पाहते, ते सर्व एका बाजूला ठेवलं. परंतु जर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि सरकार त्यांना स्थापन करण्याची संधी दिली असेल तर मग मात्र आता यांच्या लक्षात आलं की आपण काहीही केलं तरी सत्ता आपल्या हातून गेलेली आहे. मग खापर कोणावर फोडायचं? तर वंचित बहुजन आघाडी आहेच. कारण दुसऱ्यावर खापर फोडणार कोणावर? आणि खापर काय फोडतायत की ही बी टीम आहे कोणाची? तर भारतीय जनता पार्टीची, की ज्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकर न्यायिक लढाई लढतायत. विधानसभेला 70 लाख मतदान जे झालं ते कसं झालं? 5च्या नंतर किंवा 6च्या नंतर हे बाळासाहेब न्यायिक लढाई लढतायत. हे मात्र तसं काही करत नाहीयेत. हे मात्र शांत बसतायत. आणि इकडं मात्र बाळासाहेब आंबेडकर न्यायिक लढाई म्हणून दलितांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचे म्हणून, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ज्या दंगली घडतायत त्यामध्ये भाग घेऊन ते सोडवण्यासाठी मात्र झटतायत. आणि यामध्ये यांच्या बाजूने मग मतदार जर वळत असेल तर त्याला तुम्ही बी टीम म्हणून थांबवण्याचा प्रयत्न करताय का? आणि बाळासाहेबांचे विचार किंवा आंबेडकरी विचार आणि भारतीय जनता पार्टीचे विचार तर ही 2 टोकं आहेत. एक उत्तर ध्रुव असेल तर दुसरा दक्षिण ध्रुव आहे, एक पूर्व असेल तर दुसरा पश्चिम आहे. हे कधी न मिळणाऱ्या गोष्टी आहेत. कारण त्यांची विचारधारा भारतीय जनता पार्टीची वेगळी आहे तर बाळासाहेब आंबेडकरांची किंवा आंबेडकरी विचारधारा ही वेगळी आहे. तरी तुम्ही जर त्यांना म्हणत असाल की तुम्ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहात आणि आमच्या मतं किंवा आमचा मतदार तुमच्याकडे झुकतोय आणि तुमची त्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीला मदत होते, तर हे 100% नाही, 1000% चूक आहे. आणि हे तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये आणण्यास कोण कारणीभूत आहे? भारतीय जनता पार्टीचं काय वलय होतं? शिवसेनेने भारतीय जनता पार्टीच्या हाताला धरून या महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगली आणि शिवसेनेच्या मदतीनं भारतीय जनता पार्टीनं आपली पाळं मुळं या महाराष्ट्रामध्ये रोवली आहेत. आणि कशाच्या घोषणेनं? तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही दोनही एकत्र आली. आणि तो इतिहास काय काय झाला हे तुम्हाला सर्व माहित आहे. आणि मग हे जर घडत असेल तर महाराष्ट्रामध्ये यांनी सत्ता भोगली. महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगल्यानंतर देशामध्ये 2014ला पुन्हा या भारतीय जनता पार्टीचं सरकारची सत्ता आली. आणि भारतीय जनता पार्टीने जो नंगानाच या महाराष्ट्रामध्ये केला, या भारतीय जनता पार्टी या देशामध्ये जो नंगानाच करते, जी जातीयता पसरते, ती धर्माधर्मामध्ये भेदभाव करते, धर्माधर्मामध्ये भांडणं लावते,
किंवा देशाची जी काही वाईट अवस्था जी काय आज चालली असेल, त्याला जर भारतीय जनता पार्टी 100% जबाबदार असेल, तर त्यामधले 100% हा शिवसेना सुद्धा जबाबदार आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या हाताला धरून महाराष्ट्रातही सरकार बनवलं आणि केंद्रातल्या सरकारमध्ये सुद्धा हे सहभागी होते. कारण मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा. मग आज जर तुम्हाला सत्ता मिळत नसेल, तर मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टीने सत्ता मिळवली केंद्रामध्ये आणि तो सत्ता भोगतोय. मग तुम्हाला आज प्रॉब्लेम नेमका काय आहे? आणि चुका तुम्ही करायच्या आणि त्याचं खापर मात्र दुसऱ्यावर फोडायचं, ही पद्धत म्हणजे हम करे सो कायदा आहे का? आम्ही म्हणाल तसंच होतंय किंवा तसं झालं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि मग जाणून बुजून वेळ आली की टीका मात्र वंचित बहुजन आघाडीवर करायची. कारण वंचित बहुजन आघाडी हा छोटा पक्ष आहे अजूनही, परंतु त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतोय किंवा लोक त्याकडे जात आहेत, त्यांना भेटतायत, त्यांचा मतदार वाढतोय. हे बघितलं म्हणून तुमच्या पोटामध्ये पोटसूळ उठतोय का? तुमच्या पोटामध्ये दुखतंय का? आणि तुम्ही साफ म्हणून भुई बडवण्याचा प्रयत्न करताय आणि वंचित बहुजन आघाडीला पुन्हा बी टीम म्हणून हिनवण्याचा प्रयत्न करताय, की जी गोष्ट सत्तेमध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही बी टीम होऊ शकत नाही, पण जी सत्तेमध्ये नाहीत, जी भारतीय जनता पार्टीला बाहेरून निशाणा करतायत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करतायत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला जाब विचारतायत, अशा लोकांना जर तुम्ही बी टीम म्हणत असाल, तर याच्या एवढं हास्यास्पद दुसरं काय आहे? मी म्हटल्याप्रमाणे की जे देशामध्ये जे आज घडत असेल, जे वाईट गोष्टी घडत असतील, त्या पापामध्ये जेवढा भारतीय जनता पार्टीचा सहभाग आहे, तेवढाच सहभाग हा शिवसेनेचा आहे. कारण शिवसेनेने प्रत्यक्षपणे त्यांच्याबरोबर हात मिळवणी करून सत्तेच्या लोभापायी महाराष्ट्रामध्ये त्यांना आणलं आणि तेच देशामध्ये आज राज्य करतायत. म्हणून जेवढ्या पापामध्ये ते सहभागी आहेत, तेवढेच तुम्ही सुद्धा आहात. परंतु त्याचं खापर तुम्ही दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न करताय. आणि मित्रांनो, ते वंचितवर फोडण्याचा यांनी प्रयत्न केला आणि ती बातमी ज्या वेळेस संपादकीय ह्याच्यामध्ये बघितली, म्हणून शेवटी राहवत नाही, बोललंच पाहिजे. जर बोललं तर लोकांपर्यंत हे मेसेज जाणार आहे, नाही बोललं तर लोकांपर्यंत कळणार नाही. आणि मग मीडिया तर यांच्या ताब्यातच आहे, पाहिजे तशा बातम्या हे पेरतात आणि जे सत्य आहे त्याला असत्य करण्याचा प्रयत्न करतात आणि जे असत्य आहे त्याला सत्य करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला जे माहिती पडलं ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. या उद्देशानं मी त्यांना हा प्रश्न विचारलाय की तुम्हाला नैतिकता आहे का, प्रामाणिकपणा आहे का, तुमच्याकडे न्यायिक भावना आहे का, की वंचितला बी टीम म्हणायची? मित्रांनो, मी जर हा प्रश्न विचारत असेल तर मी विचारतोय ते बरोबर की चूक? मला तर असं वाटतंय की मी विचारतोय ते अगदी बरोबर आहे, पण तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला जर माझं मत पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.